नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम झटपट सोप्या पद्धतीने अजिबात कोणतंही वाटण न करता आपण गवारीची रस्सा भाजी बनवतोय. एकदम मस्त आणि झटपट तयार होते. बघू शकता काय मस्त चमचमीत दिसत आहे. तर इथे मी शेंगा घेतलेल्या आहे, त्यांना स्वच्छ निवडून घेतलेला आहे. मागचा पुढचा भाग काढून हातानेच निवडून घेतल्या. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं अर्धा चमचा, त्यामध्ये शेंगा टाकून छान अशा 2 मिनिट परतून घ्यायच्या. जास्त डाग वगैरे पाडायचे नाही, शेंगांना फक्त परतून घ्यायच्या. त्यानंतर काढून घेतल्या. त्याच कढाईमध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. जिरे मोहरी तडतडले की एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेतला. कांदा छान असा तांबूस झाला की लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद टाकली, गरम मसाला टाकला, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, लाल तिखट टाकलं, छान मिक्स केलं. शेंगा टाकून घेतल्या लगेच आता आणि शेंगा छान अशा परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारची रस्सा भाजी नक्की बनवून बघा. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि एक 10 मिनिटं शेंगा शिजवून घेतल्या. शेंगा आपले ते तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.